छत्रपतींचा विचार म्हणजे कोरोना काळामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते। आता या सेंटरमधलं साहित्य राज्यातल्या रुग्णालयांना देण्यात येणार आहे। विविध सेंटरसाठी कोट्यावधींची साधनसामग्री खरेदी करण्यात आली होती। आता हे सर्व साहित्य मुंबई पुण्यातल्या शासकीय रुग्णालयांना तसंच केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या रुग्णालयांना वाटलं जाणार आहे। चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय। शांघायच्या शवागारामध्ये एकाच दिवसात 10,000 मृतदेह पोहोचले। शांघायमध्ये निम्म्या म्हणजे जवळपास 13 लाख लोकांना कोरोना होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे। हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत। निवासी डॉक्टर्सना संप मागे घ्यावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करत आहे। तसंच निवासी डॉक्टर्ससाठी हॉस्टेलची तरतूद करू असं आश्वासनही गिरीश महाजन यांनी दिलं। 15 दिवसात भरती प्रक्रिया सुरू करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। किती आयुष्य सुकर केलेत नमा होमिओपॅथीने। हाऊ मेनी लाईव्हज हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। राज्यभरातील 7,000हून अधिक निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी हे डॉक्टर संप करतायत। मुंबईतही मार्चच्या डॉक्टरांकडून संप पुकारण्यात आला। राज्य सरकारच्या जे रुग्णालय तसंच महापालिकेच्या KM सायन नायर आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। यवतमाळमध्ये निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे। मारड संघटनेच्या नेतृत्वात पुकारलेल्या या संपामध्ये 150 निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला। या संपामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची चिन्ह आहे। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात डॉक्टरांनी OPD बंद ठेवून निदर्शनं केली। राज्य सरकारकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही मागण्या पूर्ण होत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या संपाचा फटका राज्यातील हजारो रुग्णांना बसत आहे।